हे दाम्पत्य आहे बीड जिल्ह्यातले दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे। दत्ता बारगजे हे भामरागड इथल्या सरकारी रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून नोकरी करत होते, तर संध्या बारगजे या प्राध्यापिका होत्या। बाबा आमटे यांच्या सानिध्यात राहून या दोघांनी समाजापासून दूर ठेवल्या जाणाऱ्या एड्सग्रस्त मुलांना सांभाळण्याचा वारसा घेतला आणि 10 वर्षांपूर्वी बीडच्या शासकीय रुग्णालयातल्या क्वार्टर्समधून त्यांना सांभाळण्याची सुरुवात केली। मात्र शेजारी एड्सग्रस्त मुलं राहत असल्यानं तिथल्या नागरिकांनी त्यांना या जागेतून बाहेर काढलं आणि त्यानंतर त्यांचा खरा प्रवास सुरू झाला, तो म्हणजे बीड इथल्या पालीच्या बिंदुसरा या परिसरातून। वेळप्रसंगी जवळ असलेलं सोनं, गाडी, प्लॉट विकून डोंगर माथ्यावरची 4 एकर जागा बारगजे यांनी खरेदी केली आणि आनंदवन या आश्रमाची स्थापना केली। सुरुवातीला 10 मुलांपासून सुरू झालेल्या आश्रमात आजच्या घडीला 52 मुलं आहेत। खूप समस्या बदलतात, अडचणी बदलतात, त्याच्यामुळे मग आनंदवनाचा बेट निर्माण करावं म्हणून आम्ही इन्फंट इंडिया आनंदवनाच्या माध्यमातून HIV एड्सग्रस्तांचं पुनर्वसन करायचं ठरवलं। सध्या इथे 51 HIV एड्सग्रस्त अनाथ लेकरं आहेत, काही महिला आहेत, काही माणसं आहेत ज्यांचा पूर्ण परिवार संपलेला आहे आणि समाजापासून ते दूर आहेत। त्यांना समाजामध्ये सोडणे आणि अन्न, औषधी आणि कुटुंब देणे अशा हिशोबातून आम्ही हे काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। हा आश्रम चालवण्यासाठी दत्ता यांना खरी साथ मिळाली ती म्हणजे त्यांची पत्नी संध्या बारगजे यांची। एड्सग्रस्त मुलं सांभाळत असल्यानं त्यांना आसपासच्या लोकांकडून नाहक त्रास सहन करावा लागतोय। बिंदुसरा धरण जवळ असून देखील लोकांनी त्यांना तिथलं पाणी पिण्यासाठी मज्जाव केला। त्यावेळी रात्री उठून बारगजे कुटुंबानं तळ्यातील पाणी आणून पाण्याचा प्रश्न सोडवला। मध्यंतरी मुलांच्या शाळेचा, जेवणाचा आणि पाण्याचा प्रश्न त्यांना सतावत होता। त्याच वेळी काही दानशूर मंडळी पुढे आली आणि त्यांनी शाळेचा तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला। हे जे जीवन आता जगत आहोत तर यामध्ये एक फरक असा जाणवला की एक वेगळं समाधान मिळतंय, म्हणजे खूप आनंद वाटतो असा जीवनामध्ये की आपण वेगळं काहीतरी म्हणजे जे अनाथ आहेत तर त्यांच्यासाठी आपण म्हणजे आई इतकं प्रेम तर देऊ शकत नाहीत, परंतु त्यांची आई बनण्याचं जे एक हे आहे तर ते आपल्याला आपण चांगल्या प्रकारे निभावू शकतो आणि ते एक समाधान आहे ते कशातच मिळत नाही। गेल्या वर्षी पुण्याच्या एका कार्यक्रमात दत्ता यांची ओळख पुण्यातील व्यावसायिक असलेले रवींद्र जैन यांच्याशी झाली। बारगजे यांच्या कामाची माहिती घेऊन पुण्याचे जैन यांनी आपल्या योगा ग्रुपच्या मदतीनं 10 लाख रुपये गोळा करून 50,000 लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीची उभारणी केली। त्यामुळे बारगजे यांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटलाय। समाजात असं काम करणारे लोक फार कमी असतात। आपण सुद्धा या समाजाचं देणं लागतो याच हेतूनं हा केलेला छोटासा प्रयत्न असल्याचं जैन सांगतायत। दत्ताभाऊने जे सांगितलं, मुलात जे बघितलं की त्या मुलांना आई वडील नाही आहेत, भाऊ बहीण नाही, नातं नाही आहे त्यांना, आणि ते दत्ताभाऊ निर्माण केलंय। आणि मग त्यांच्या हळू अडचणी ज्यावेळेस जाणून घेतल्या, बघून घेतल्या, त्यावेळेस दत्ताभाऊला तर पैशाची गरज होतीच, पण त्या मुलांना कोणीतरी नातं पाहिजे। आणि मग पुण्यामध्ये माझा आम्ही योगाचा ग्रुप आहे, त्यात चर्चा केली आणि मग सर्व ग्रुप इथं आल्यानंतर इथं बऱ्याचशा त्यांच्या समस्या आहेत, त्या सगळ्या त्या काही शक्य नाहीत, पण मागच्या वर्षी जी त्यांची पाण्याची समस्या होती ते आम्ही सर्व ग्रुपनी मिळून बालगंधर्वमध्ये एक चॅरिटी शो तयार केला आणि 10 लाख रुपये देऊन पाण्याची टाकी निर्माण केली। आनंदवन या आश्रमामध्ये सध्या 52 एड्सग्रस्त मुलं राहतात। त्यातीलच एक नितीन लांडगे। लहानपणीच एड्समुळे आई वडिलांचं निधन झालं। त्याच्या आजीनं काही दिवस त्याचा सांभाळ केला, मात्र नाईलाज म्हणून अहमदनगर इथून त्याला आनंदवनला सोडलं आणि इथून पुढे सुरू झाला त्याचा खडतर प्रवास। या आश्रमामध्ये नितीन सारखीच सर्व विद्यार्थ्यांची कहाणी आहे। बीड जिल्ह्यातील पूजा माने हिचे देखील आई वडील वारले आणि मायेचं छत उडून गेलं। तेव्हापासून बारगजे यांनी आम्हा सर्वांचं पालकत्व स्वीकारल्यानं आम्ही सुद्धा एक सर्वसामान्य व्यक्तीसारखं आयुष्य जगत असल्याचं हे दोघेही सांगतायत। मला एवढं वाईट वाटलं, असं वाटलं की मला देवाने माझी बहीण बी नेली, माय बाप बी नेली, आता तिच्याशिवाय मला आधार नव्हता कुणाचा, आणि छोटा भाऊ आहे पण तो काय करेल आता एवढ्याशापणेच, मला असं वाटायचं। तर मग
मला एवढं वाईट वाटलं. मग ताई भाऊनी मला खूप समजून सांगितलं, पूजा रडू नकोस, तुला आम्ही आहे साथ द्यायला. मग पण मला आता खूप आनंद वाटतो. मला असं वाटायलं की मला आता नवीन आई वडील भेटले, मला नवीन बहीण ताई भाऊ भेटला असं वाटायलं. घरी होतो त्यावेळेस म्हणजे आमच्या शेजारच्या मुलांचं आई वडील त्यांचं जगणं पुन्हा माझं जगणं ह्यात मला खूप फरक दिसायचा. मग इथं आल्यानंतर इथलं जगणं सुरू झालं माझं. तर इथलं जगणं म्हणजे त्या मुलांच्या जगण्यापेक्षा माझं जगणं मला आत्ता जे जगतो मी ते मला त्या मुलांपेक्षा माझं जगणं मला खूप आनंदी वाटतं. कारण की मला नियमित औषध गोळ्या पण मिळतात. घरी हे उपचार मिळू शकले नसते आणि ह्या ठिकाणी मला औषध गोळ्या हे उपचार पण मिळतात. राज्यात समाधानकारक पावसानं हजेरी लावल्यानं शहरातील प्रत्येक जण हिरवळ पाहण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी एखाद्या हिल स्टेशनच्या शोधात असतो. बीड जिल्ह्यातील हे आनंदवन देखील एखाद्या हिल स्टेशन पेक्षा कमी नाही. शहरातील नागरिकांनी आयुष्यातला एक दिवस या मुलांमध्ये घालवल्यास त्यांच्या आयुष्यातील आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्या आयुष्यातील एका दिवसानं या चिमुरड्यांना जगण्याची एक नवी उमेद मिळेल यात शंका नाही. विकास माने, साम टीव्ही, बीड.